स्तोत्री श्रवण करा। पूर्वी या पृथ्वी तलावर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा राज्य करीत होता। हा राजा एकदा पत्नीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे व्रत करीत असताना एक साधू नावाचा वाणी येथून व्यापार करण्यासाठी जात होता आणि त्या साधुवाण्याने पाहिले की राजा कोणते तरी व्रत करीत आहे। असे पाहून त्या साधुवाण्याच्या मनात या व्रताबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली। राजा कोणते बरे व्रत करीत आहे हे जाणून घ्यावे ह्या उद्देशाने तो राजाच्या जवळ गेला आणि व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला, महाराज, भक्तियुक्त अंतःकरणाने आपण हे कोणते बरे व्रत करीत आहात आणि हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तार करून मला सांगावे। तेव्हा तो राजा म्हणाला, हे साधो, धन धान्य ऐश्वर्य संतती संपत्ती इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे मी हे व्रत करीत आहे। हे त्या राजाचे वाक्य ऐकून तो साधू आणि म्हणाला, हे राजन, आपण हे व्रत विस्तार पूर्वक मला सांगावे। माझी एक इच्छा आहे, मला संतती नाही, ती या व्रतामुळे मला नक्कीच होईल। असे बोलून व्यापार करण्यासाठी अन्य गावी न जाता तो साधू आणि आपल्या घरी परत आला। त्याने हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले व ज्यावेळी मला संतती प्राप्त होईल त्यावेळी मी हे सत्यनारायणाचे व्रत करीन असा त्याने संकल्प केला। आणि त्यानंतर काही कालांतराने सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने त्यांना एक कन्या रत्न प्राप्त झाले आणि त्या कन्येचे नाव त्यांनी कलावती असे ठेवले। साधुवाण्याच्या पत्नीने लीलावतीने साधुवाण्याला विचारले की आपण नवस केला होता, संतती प्राप्त झाल्यानंतर मी सत्यनारायणाचे व्रत करीन, ते व्रत आपण का बरे करीत नाही असा तिचा प्रश्न ऐकून तो साधुवाणी म्हणाला, ह्या कन्येच्या विवाह समयी आपण हे व्रत अवश्य करू। अशा प्रकारे तिचे समाधान करून तो साधुवाणी व्यापार करण्यासाठी निघून गेला। काही वर्षांनी त्याची कन्या कलावती विवाह योग्य झाल्यानंतर विचार विनिमय करून सर्व गुण संपन्न सुंदर अशा एका वणिक पुत्राला त्या कलावतीचे कन्यादान केले। विवाह संपन्न झाला, परंतु त्या विवाहाच्या वेळी सुद्धा पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत मात्र करण्यास तो साधुवाणी विसरून गेला। त्यामुळे भगवंत त्याच्यावर रागावले आणि व्यापारात चतुर असणारा तो साधुवाणी आपल्या जावयाला बरोबर घेऊन व्यापार वृद्धी करण्यासाठी सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन दोघेही वाणी आनंदाने व्यापार करू लागले। व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला। इतक्यातच भगवंताने हा साधुवाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला। आणि शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यात चोरी झाली आणि त्या चोरीचा आळ ह्या दोघाही सज्जन वाण्यांवर आला। त्यावेळी आम्ही चोर नाही असे म्हणत असून सुद्धा सत्यनारायणाच्या मायेमुळे शापामुळे त्यांचे बोलणे कुणीही ऐकून घेतले नाही। उलट त्यांच्याकडे जे काही द्रव्य होते, जो माल होता, सर्व जप्त करून राजाने त्या दोघाही वाण्यांना बंदीशाळेत टाकले। इकडे साधुवाण्याच्या घरी त्याची पत्नी आणि कन्या यांना देखील फार दुःख भोगावे लागले। त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले आणि तेव्हापासून मानसिक दुःख रोगयानी भुकेलेल्या तहानलेल्या अशा त्या दोघी जणी घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या। एके दिवशी भिक्षा मागत असताना कन्या कलावती योगायोगाने एका ब्राह्मणाच्या घरी गेली। त्या ठिकाणी सत्यनारायणाचे व्रत पाहिले। तिथे बसून भगवंताची आपले दुःख निवारण करण्यासाठी प्रार्थना केली। प्रसाद भक्षण करून आपल्या घरी आली। त्यावेळी फार उशीर झाला होता, रात्र झाली होती। आईने कलावतीला विचारले, हे मुली, इतकी रात्र होईपर्यंत तू कुठे होतीस? तेव्हा ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाचे व्रत पाहिले। मुलीचे हे वाक्य ऐकून आपण पूर्वी नवस केलेल्या व आपणाकडून राहून गेलेल्या सत्यनारायणाच्या व्रताचे त्या लीलावतीला स्मरण झाले। आपला पती आणि जावई लवकरात लवकर घरी येवो व आपले हे दुःख दारिद्र्य दूर होवो अशी प्रार्थना करून तिने यथासांग सत्यनारायणाचे व्रत केले। आणि या व्रतामुळे भगवंत संतुष्ट झाले आणि चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन भगवंतांनी सांगितले की हे राजा, ते दोघेही वाणी तू चोर म्हणून बंदिशाळेत टाकले आहेस ते निर्दोष आहेत।
त्यांना सकाळी तू सोडून दे. तसेच जे काही त्यांचे तू धन घेतले आहेस, जो माल घेतला आहेस, हे सर्व त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर मी तुझा सर्वनाश करीन. असे राजाच्या स्वप्नात सांगून भगवंत अदृश्य झाले. राजाने प्रातःकाळी सभेमध्ये बसून सर्वांना हे स्वप्न सांगितले. त्या दोघाही वाण्यांना लवकरात लवकर बंधनमुक्त केले. वस्त्र आणि अलंकार देऊन त्यांचा गौरव केला आणि आपल्या घरी जाण्यासाठी आज्ञा केली. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे